ओके मित्रांनो, गुणोत्तर प्रमाण याच्यातला सराव संच 4.2 मधला दुसरा प्रश्न बघा. पुढील गुणोत्तरे काढा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यातला पहिला आकडा मित्रांनो, वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. मग चला या ठिकाणी वर्तुळाचा परिघ आणि त्रिज्या हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. वर्तुळाच्या त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर. मग वर्तुळाची त्रिज्या आपण आर ह्या अक्षराने दाखवत असतो, राईट. आणि नंतर वर्तुळाच्या परिघाचं सूत्र 2 पाय आर हे तुमचं सर्वांचं पाठ आहे आणि म्हणून परिघाचं सूत्र लिहूया 2 पाय आर, राईट. पहा पुढे मग आता सांगितलं काय, त्रिज्येचे त्याच्या परिघाशी असलेले गुणोत्तर म्हणजे त्रिज्या अंशस्थानी आणि छेदस्थानी परिघ असा त्याचा अर्थ होतो. त्रिज्येचे परिघाशी असलेले गुणोत्तर, त्रिज्या छेदस्थानी परिघ. आता त्रिज्या आपण या ठिकाणी आर घेतली, आर छेदस्थानी वर्तुळाचा परिघ आपण या ठिकाणी 2 पाय आर लिहिलेला आहे. हे सूत्र तुमचं पाठ झालेले परिघाचं. ओके, आता या ठिकाणी काय कॅन्सल होईल मित्रांनो, हा आर आणि आर कटला म्हणजेच किती आले तुमचे 1 छेदस्थानी तुमचे 2 पाय आलेत. आणि हे जर गुणोत्तराच्या रूपात लिहायचं असेल तर 1/2 पाय अशा पद्धतीने आपण गुणोत्तर लिहू शकतो. ओके, हे समजलं तुम्हाला. इथे आर आर कॅन्सल झाला, लक्षात ठेवा. हा, त्याच्यानंतर इकडे या. आर बरोबर 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा परिघ व त्याचे क्षेत्रफळ दर्शवणारी संख्या यांचे गुणोत्तर या ठिकाणी काढायला सांगितलं. चला, त्रिज्या दिलेली तुम्हाला आर बरोबर 7 सेंटीमीटर. त्याच्या पुढे जाऊन वर्तुळाचा परिघ विचारला. आता परिघाचं सूत्र आपण या ठिकाणी लिहिलेलेच आहे, तेच सूत्र या ठिकाणी लिहिणार. परिघाचं सूत्र बघा 2 पाय आर, राईट. नंतर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे मित्रांनो पाय आरचा वर्ग, ऐका. वर्तुळाचा परिघ असतो 2 पाय आर, वर्तुळाचे क्षेत्रफळ असते पाय आरचा वर्ग. आता आपल्याला गुणोत्तर कोणाकोणाचं सांगितलं, परिघ आणि त्याचे क्षेत्रफळ. परिघ आणि क्षेत्रफळ म्हणून परिघ छेदस्थानी वर्तुळाचे क्षेत्रफळ यांचं गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी सांगितलं मित्रांनो. परिघाचं सूत्र वरती लिहिणार मी 2 पाय आर, छेदस्थानी वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र घेतलं पाय आरचा वर्ग. ओके, आरचा वर्ग आहे 2 नाही, लक्षात ठेवा, आरचा वर्ग. चला, याच्यातनं काय काय घटले, पाय पाय कॅन्सल झाले. ओके, पाय कॅन्सल झाले, आर पण कॅन्सल झाला, फक्त 2 वरती उरले. आणि छेदस्थानी एक त्रिज्या पण उरली, कारण त्रिज्येचा वर्ग आहे. वर्गातली एक त्रिज्या याच्यातली गेली म्हणजे एक त्रिज्या आर शिल्लक राहिली. नंतर हा आर कॅन्सल झाला, पाय पाय कॅन्सल झाला, वरती उरले तुमचे 2, खाली छेदस्थानी आर उरला. बरोबर, हे 2 छेदस्थानी आर. आर म्हणजे किती तुमचे इथे 7 दिलेला आहे, 7. आणि हेच लिहायचं असेल तर तुमचे 2/7 अशा पद्धतीने गुणोत्तराच्या रूपात लिहितो मित्रांनो. फक्त लक्षात ठेवा, पाय पाय कॅन्सल झाला, एक आर कॅन्सल झाला, उरलेला एक आर खाली घेतला, वरचा अंशस्थानी असलेला 2 छेदस्थानी आर म्हणजे 2 जसेच तसे. आर म्हणजेच किती तुमचे हे 7 ते ठेवले, 2 छेदस्थानी 7 म्हणजे 2/7 असं गुणोत्तर आपण लिहित असतो. ओके मित्रांनो, ह्याच प्रश्नातला तिसरा आकडा बघा. 7 सेंटीमीटर बाजू आहे. बाजू बरोबर 7 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णाशी त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितलं. चौरस दिला, चौरसाची बाजू तुम्हाला दिलेली 7 सेंटीमीटर. त्याच्यावरून कर्ण काढूया आणि मग कर्णाशी असलेल्या बाजूचं गुणोत्तर आपण या ठिकाणी काढणार आहोत मित्रांनो. पहिले चौरसाची बाजू किती दिली तुम्हाला या ठिकाणी, 7 सेंटीमीटर, राईट. त्याच्यानंतर चौरसाचा कर्ण काढण्यासाठी बघा, जर बाजू तुम्हाला जर माहिती असेल तर चौरसाचा कर्ण तसाच लिहायचा 7, फक्त त्याला वर्गमूळ 2 अशा पद्धतीने लिहायचा. चौरसाची बाजू 7 असेल तर चौरसाचा कर्ण 7 गुणिले वर्गमूळ 2 अशा पद्धतीने कर्ण येत असतो. आणि आपल्याला आता गुणोत्तर काढायला कोणाचं सांगितलं, चौरसाच्या कर्णाशी म्हणजे कर्ण वरती पाहिजे. म्हणजे गुणोत्तर घेताना कर्ण काय सांगितलं, वरती, आणि छेदस्थानी त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर बाजू छेदस्थानी असली पाहिजे. ओके, आणि ह्या ठिकाणी बघा मग हा 7 कटल्यानंतर किती येतील वरती तुमचे, वर्गमूळ 2 छेदस्थानी 1. आणि हेच गुणोत्तर आपण असं लिहिणार, वर्गमुळात 2/1 अशा पद्धतीने आपण गुणोत्तर लिहिला. अतिशय सोपा असा भाग आहे, फक्त तुम्हाला हे कळलं पाहिजे. जर बाजू दिलेली असेल तर कर्ण लिहिताना फक्त त्याला वर्गमूळ 7 न गुणायचं फक्त बाजूला, तर कर्ण मिळतो. वरती कर्णाशी असलेलं गुणोत्तर म्हणजे अंशस्थानी कर्ण घ्या
आणि छेदस्थानी बाजू अशी घ्या, म्हणजे 7 तुमचे कटले, म्हणजे वर्गमुळात 2 छेदस्थानी तुमचा 1 उरला, है की नाही? आणि म्हणून हेच गुणोत्तर वर्गमुळात 2 अशा पद्धतीने लिहिलं. चला आता पुढचं चौथ्या क्रमांकाचं, लांबी 5 सेंटीमीटर, रुंदी 3.5 सेंटीमीटर, आयताची परिमिती व क्षेत्रफळ दर्शवणारी संख्या यांचे गुणोत्तर आपल्याला लिहायला सांगितलं. जर तुम्हाला लांबी आणि रुंदी माहिती असेल तर आयताची परिमिती काढायची असेल तर आयताला लांबी आणि रुंदी, दोनदा लांबी घ्यायची, दोनदा रुंदी घ्यायची. ओके, म्हणून लांबी अधिक रुंदी यांची बेरीज आणि त्या बेरजेला 2ने गुणायचं. कारण बघा या ठिकाणी असा आयत जर असला, लक्षात घ्या, आयताची ही लांबी आणि ही लांबी, ही दोन्हींची बेरीज, आणि पुढे ही रुंदी आणि रुंदी दोन्हींची बेरीज, म्हणून लांबी अधिक रुंदी करायची आणि त्याची दुप्पट करायची, म्हणजेच आयताची काय असते, परिमिती. बरोबर, हा 2 जसाच तसा मित्रांनो. आता लांबीची किंमत या ठिकाणी दिली तुम्हाला 5, ती ठेवणार, अधिक रुंदी तुमची किती आहे 3.5, ती ह्या ठिकाणी घेऊया मित्रांनो. राईट, बरोबर. काय झाले मग पुढे, आता हे 2 जसेच्या तसे कंसामध्ये 5 अधिक 3.8 म्हणजेच किती झाले तुमचे 3.5, म्हणजेच 8.5 बेरीज झाली याची. 5 आणि 3 8 आणि पॉईंट तुमचे 5. आता ही 8.5 ला 2ने गुणा, है की नाही? मग आता हे 85च्या दुप्पट जर केले तर 170 होतात, म्हणजेच किती आले तुमचे 170, आणि त्याच्यात या ठिकाणी दशांश स्थळ, म्हणजे या ठिकाणी तुमचा किती आला 17 सेंटीमीटर ही तुमची काय आली, आयताची परिमिती आली. आता आयताचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी गुणिले रुंदी हे सूत्र आहे तुमचं, लांबी गुणिले रुंदी. ओके, मग आता ह्या ठिकाणी बघा आयताची लांबी किती दिली 5, गुणिले रुंदी किती आहे तुमची 3.5. चला आता याचा गुणाकार करूया. 5 5 25, 25 5, हातच्याला आला 2, 5 3 15, हातच्याचे 2 17, म्हणजे 175. पण दशांश स्थळ इथे द्यावं लागेल तुम्हाला, है की नाही? आता गुणोत्तर लिहिणार आपण. गुणोत्तर बरोबर कोणाकोणाचं गुणोत्तर सांगितलं, आयताची परिमिती व क्षेत्रफळ यांची संख्या दर्शवणारे गुणोत्तर, म्हणजे परिमिती वरती पाहिजे. परिमिती तुमची 17 आहे, छेदस्थानी हे तुमचे 17.5 आहे. ओके, हे जर दशांश स्थळ काढून टाकायचं असेल ना मित्रांनो, तर आपण काय करणार, याला पूर्णांकात, अपूर्णांकातून पूर्णांकात आणायचं, याला 2ने गुणलं म्हणजे याचे दुप्पट केले. मग याला आपण असं लिहू शकतो पुढे जाऊन, हे बघा 17.5 त्याला गुणिले 2 करू, तसंच वरती 17ला सुद्धा 2ने गुणावं लागेल. ओके, हे 17 दुनी तुमचे किती झाले 34, 17 दुनी 34, आणि हे 17.5 त्याला गुणिले 2 केले, म्हणजे 17 दुनी 34, आणि हा एक म्हणजे किती झाले तुमची खाली छेदस्थानी 35 येतील. पहा 175च्या दुप्पट जर केले 350 होतात, आणि दशांश स्थळ ठेवलं तर म्हणजे 35 यायला पाहिजे, 35.0 असं. ओके, तर मग आता हे किती गुणोत्तर आलं 34 छेदस्थानी 35. मग यालाच आपण कसं लिहू शकतो 34 35 अशा पद्धतीने हे उदाहरण, हा प्रश्न ह्या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. व्यवस्थित गुणोत्तर व प्रमाण हे प्रकरण आपलं सुरू आहे. त्याच्यातला सराव संच 4.2 मधला पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. ए छेदस्थानी बी बरोबर ए के छेदस्थानी बी के ह्या गुणधर्माचा उपयोग करून रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी भरायच्या आहेत मित्रांनो. ह्या गुणधर्मामध्ये अंशाला आणि छेदाला, म्हणजे पहिल्या पदाला आणि दुसऱ्या पदाला किंवा पूर्व पदाला आणि उत्तर पदाला कोणत्याही शून्यत्तर संख्येनं, शून्य सोडून कोणत्याही शून्यत्तर संख्येनं गुणल्यानंतर अथवा भागल्यानंतर त्या गुणोत्तरात काही फरक पडत नाही, किंवा जे मिळणारं गुणोत्तर असतं हे सममूल्य गुणोत्तर असतं. हा गुणधर्म आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत मित्रांनो. त्या गुणधर्माचा उपयोग करून आपल्याला आता ह्या चौकटी कंसामध्ये या गोल ठिकाणी किमती भरायच्या आहेत आपल्याला. तर त्याच्यातलं पहिलं बघा, पहिलं उदाहरण आहे 5 छेदस्थानी 7 बरोबर 28. इथे काय असेल ते आपण नंतर बघणार आहोत. ओके, इकडे किती आहे 35 छेदस्थानी बॉक्स आहे, बॉक्सच्या ऐवजी आपण रिकामी जागा ठेवूया त्या ठिकाणी सुद्धा.
बरोबर हे तुमचे 35 म्हणजे 3.5. चला तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण याचा असा विचार करू, वाटल्यास ही स्टेप पुढे लिहून घेतो अजून एकदा तुमच्या लक्षात येण्यासाठी. काय हरकत नाही, बॉक्स लिहून घेऊ आपण. चला बरोबर, त्यात 5 छेदस्थानी 7 बरोबर. चला 28 म्हणजे 7 चोक 28. 28 या शब्दाचा अर्थ काय? 7 चोक 28. या 7ला जर 4ने गुणलं तर 28 मिळतात. लक्षात घ्या, हा 7 इथे आहे, मग 28 आलेत ना. या 7ला जर 4ने गुणलं 7 चोक 28 होतात. मग याचाच अर्थ हा वरती 5 घेतला, ह्या 5ला कितीनं गुणलं पाहिजे? ह्याच 4ने वरती गुणलं पाहिजे, असा त्याचा अर्थ झाला. बरोबर. आता ह्या ठिकाणी बघा 35 आहे. 35 म्हणजे हा 5 किंवा इथला 5 लिहूया. 35 म्हणजे 5, 5 7 35 होतात, म्हणजे 5ला 7ने गुणलं. त्याच अर्थी हा 7 जर मी ह्या ठिकाणी लिहिला, लक्षात घ्या, हा 7 इथे घेतला, जसं वरती 5ला 7ने गुणलं तर 35 झाले, 5 7 35, तसं 7ला कितीनं गुणावं लागेल? ह्याच 7ने गुणावं लागेल, 7 गुणिले 7 बरोबर. इकडे आता विचार करू आपण, हे तुमचे 3.5 आहे. 3.5 याचा अर्थ काय होतो माहितीये का? 7ला जर 0.5 न गुणलं, 7 5 35, 35 वरती एक दशांश स्थळ ठेवलं तर किती होतात? 3.5 होतात. म्हणजे ह्या दुसऱ्या पदाला जर 0.5 न गुणलं तर तुमच्या पहिल्या पदाला सुद्धा 0.5नच गुणायचं आहे. येते लक्षात मी काय बोललो मित्रांनो? पहा, हे 5 छेदस्थानी 7 जशीच तसे लिहिले, हे 28 होते ना. 28 म्हणजे काय? दुसऱ्या पदाला 4ने गुणलं 7 चोक तरच ते 28 होतील. याचा अर्थ पहिल्या पदाला सुद्धा ह्याच 4ने गुणावं लागेल, असा त्याचा अर्थ झाला. बरोबर. पुढे 35 आहे. 35 म्हणजे या 5ला म्हणजे पहिल्या पदाला 7ने गुणलं, 5 7 35 होतात. तसंच या दुसऱ्या पदाला तुमच्या ह्या 7नेच गुणावं लागणार आहे. म्हणजे जसं 4ने इथं गुणलं तसं 4ने इथं गुणलं, जसं केनं वरती गुणलं केनं खाली गुणलं, तसं 7ने वरती गुणलं 7ने वरती गुणलं. तसंच बघा, हे 5 छेदस्थानी 7 जसेच तसे, हे 5 छेदस्थानी 7 जसेच तसे, हे 5 छेदस्थानी 7 जसेच तसे. ओके, मूळ गुणोत्तर प्रत्येक ठिकाणी सारखंच आहे. ओके, त्याच्यानंतर आता हे तुमचे 3.5 आहे. 3.5ला म्हणजे 7ला 0.5 न गुणलं तरच तुमचे 3.5 7 5 35 होतात. 35च्या वरती एक दशांश स्थळ ठेवलं तर 3.5 होतात. तसाच हा 5 पुढे लिहा आणि 5ला किती न गुणा? 0.5 न गुणा. चला तर मित्रांनो, आता हे गुणोत्तर कसं झालं बघा. 5 छेदस्थानी 7 बरोबर. हे 4 पंचे 20 छेदस्थानी 7 चौक तुमचे किती झाले? 28. किती आले? 28 बरोबर. हे 7 5 वरचे 35 आहेतच तुमचे, खाली 7 7 49 बरोबर. इकडे किती झाले? 5 5 25, 5 5 25. एक दशांश स्थळ ठेवलं म्हणून या ठिकाणी एक दशांश स्थळ घ्यावं, 2.5 आणि छेदस्थानी 7 5 35 आणि त्याच्यात इथे सुद्धा एक दशांश स्थळ ठेवलं म्हणजे किती आलं? 3.5. चला तर मित्रांनो बघा, आता या ठिकाणी तुमचे 5 छेदस्थानी 7 असतील, है की नाही? 5 छेदस्थानी 7, तर त्याची किंमत बघा, खाली छेदस्थानी ज्यावेळेस 28 तर वरती किती यायला पाहिजे? 20. मग तुम्ही या ठिकाणी पाहिजे असेल तर बॉक्स करतो मी, खाली करतो त्याची जागा, याला असं 20 म्हणूया. हे त्याचं पहिल्या बॉक्सचं उत्तर आहे. नंतर बघा 35 छेदस्थानी खाली 49, हे दुसऱ्या बॉक्स मधलं उत्तर आहे. या बॉक्स मधलं उत्तर लिहायचं असेल तर वरती 2.5. अशा पद्धतीने आपण त्या जागा भरू शकतो. चला आता पुढचं आपण तेच तसंच करणार आहोत इथे सुद्धा. बरोबर. हे 9 छेदस्थानी 14. ओके, बघा 9च्या पुढे तुमचे 4.5 आहे. याचा अर्थ 9चे निम्मे केले. 9चे निम्मे करणे म्हणजे 9ला कितीनं भागणे? 2 न भागणे. याचा अर्थ असा होतो या ठिकाणी 9ला 2ने भाग दिला, त्याच वेळेस तुमच्या 14ला सुद्धा 2ने भाग द्यावा लागेल तुम्हाला, असा त्याचा अर्थ झाला. बरोबर. इथे 42 आहे. 42 म्हणजे किती? 14ला 3ने गुणलं तर 42 होतील. त्याच वेळेस वरती 9 घ्या, 9ला सुद्धा 3ने गुणा, है की नाही? हा 14ला जर तुम्ही ह्या 14ला 3ने गुणलं तर 14 त्रिक 42. मग त्याच वेळेस 9ला सुद्धा कितीने गुणावं लागेल? वरती 3ने. तर पुढे
बरोबर. हे बघा आता 14 आहे आणि इथं खाली किती आले 35, 3.5. याचा अर्थ 14ला तुम्ही 4ने भागून बघा. हे बघा 14 छेदस्थानी 4 करू आपण. 4 1 4, 4 3 12, 12 कटले 2 उरलेत की नाही, उरलं दशांश स्थळ ठेवला, उरलेले 2 वरती 0 जाऊन बसलं, 20 झाले आणि 4 पंचे 20. याचा अर्थ 14ला 4ने भागावं लागेल, है की नाही. आणि म्हणून पहा ह्या कॉलम इथे पुढे लिहिणार आपण 14 छेदस्थानी तुमचे 4, 14 छेदस्थानी 4 असं आपल्याला या ठिकाणी करावं लागेल मित्रांनो. चला मग 14ला जर 4ने भागायचं तर वरती 9ला सुद्धा 4ने भागूया. 9 छेदस्थानी 4. चला मग इथे काय झाले पुढे बरोबर हे 9 छेदस्थानी 14 गुणोत्तर जसेच तसे. याला तुम्ही 2ने भाग दिल्यामुळे किती झाले तुमचे 4.5 ऑलरेडी आहेतच. 14ला 2ने भाग दिले म्हणजे 7 उत्तर येणार इथे, बरोबर आहे. इकडे इकडे किती होतील चला आता, इथे 9 त्रिक 27 होतील, इथं 14 त्रिक 42 होणार. आता पहा याला भाग देऊया. 9ला 4ने भाग द्या, 2 चौक 8, खाली उरले 1 दशांश स्थळ ठेवलं, 10 झाले. 4 दुने 8, 4 दुने 8 होतात. 4 दुने 8. ओके, उरले 2 दशांश स्थळ ठेवल्यामुळे काय झाले 20 झाले. 4 पंचे 20. ओके, 2.25 छेदस्थानी हे तुमचे किती आहेत 14ला 4ने भाग दिल्यामुळे हे तुमचे 3.5 आले मित्रांनो, राईट. पहा मग आता या ठिकाणी कोणता कोणता बॉक्स होता तुमचा, हा बॉक्स आहे म्हणजे या ठिकाणी हा बॉक्स ही 7 किंमत आली, वरती 42 च्या वरती हा बॉक्स, इथे तुमचे 27 ही किंमत आली आणि खाली या ठिकाणी तुमचे 35, खाली नाही वरती आहे, लक्षात घ्या. इथे अशा पद्धतीने. ओके, अशा पद्धतीने आपण ह्या गुणधर्माचा उपयोग करून आपण हे उदाहरण या ठिकाणी सोडवलेले मित्रांनो व्यवस्थित लिहून घ्या. चला मित्रांनो दुसरा प्रश्न बघा. या ठिकाणी पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोड्यांमधील लहान मोठेपणा ठरवा असा प्रश्न आहे. आता ह्या 2 गुणोत्तरात कुठलं गुणोत्तर मोठं आहे आपण सांगू शकत नाही. मग याच्यासाठी आता आपल्याला काय कृती करायची बघा. सुरुवातीला आपण असं करणार, पहिल्या गुणोत्तराचा अंश आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद यांचा तिरकस गुणाकार करूया मित्रांनो. बघा मग आता या ठिकाणी कसं होईल, हे 5 वर्गमुळात त्याला गुणिले वर्गमूळ 7 तिरकस गुणाकार करायचा. त्याच्यानंतर ह्या दोन्हींचा तिरकस गुणाकार करायचा, 3 गुणिले 3 अशा पद्धतीने. या दोन्हींचा गुणाकार इथे घेतला, ह्या दोन्हींचा गुणाकार इकडे घेतला मित्रांनो. चला तर आता पुढे जाणार आपण. हे एकाच वर्गमुळात 5 गुणिले 7 गुणाकार. ओके, हे 3 त्रिक 9 झाले, दोघांमध्ये हे कॉमन लिहितो मी, लक्षात घ्या. चला आता पुढे काय झालं, हे 5 7 35 वर्गमुळात 7 5 35. ओके, आता हे 9 वर्गमुळात नाहीये, या 9ला जर मला वर्गमुळाच्या चिन्हात आणायचं असेल तर या 9चा मला वर्ग आत करावा लागेल, है की नाही. जसं हे 7 5 35 वर्गमुळाच्या चिन्हात आहे, 9 वर्गमुळाच्या चिन्हात नाही. मग जर त्याला आत वर्गमुळाच्या चिन्हात ठेवायचं असेल तर त्या 9चं वर्गमूळ न घेता त्या 9चं काय घ्यावं लागेल, वर्ग मला घ्यावा लागेल. म्हणून 9चा वर्ग किती आलाय या ठिकाणी 81. ओके, मग आता दोन्ही संख्या वर्गमुळात आहेत मित्रांनो. आता आपल्याला सहज तुलना करता येईल. मग कुठली संख्या मोठी आहे या ठिकाणी सांगा बरं मला. 35 मोठी का 81 मोठी? 100% 81 मोठी. जी संख्या मोठी असते त्याच्या बाजूला असं चिन्ह आपण करत असतो. ओके, मग याचा अर्थ ही संख्या लहान आणि ही संख्या मोठी. याचा अर्थ पहिलं गुणोत्तर वर्गमुळात 5 छेदस्थानी 3 आणि दुसरं गुणोत्तर 3 वर्गमुळात 7. हे जसं ही संख्या लहान याच्यापेक्षा, म्हणजेच हे गुणोत्तर लहान याच्यापेक्षा, हे जे चिन्ह आहे हे चिन्ह आपल्याला ह्या ठिकाणी टाकायचं. लक्षात घ्या काय कृती केली मी.
लक्षात घ्या, दोन्हींचा तिरकस गुणाकार केला, अंशाचा आणि दुसऱ्याच्या छेदाचा, पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद गुणोत्तराचा, मग हे झाले तुमचे वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 7. नंतर इकडं पण तिरकस गुणाकार अशा पद्धतीने इथे लिहिला, हे एकाच वर्गमुळात दोन्हींचा गुणाकार लिहिला, हे 3 त्रिक तुमचे 9 झाले. आता हे 7 5 35 झाले, राईट. मग आता 35 वर्गमुळात आहे पण 9 मात्र वर्गमुळात नाही, म्हणून वर्गमुळाच्या चिन्हात जर टाकायचं असेल याला तर त्याचा वर्ग आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. 9चा वर्ग 81. आता स्पष्टपणे तुम्हाला तुलना करता येईल, कारण दोन्ही संख्या वर्गमुळात आल्यामुळे 81 ही संख्या 35 या संख्येपेक्षा मोठी आहे, म्हणून त्याच्या बाजूला हे असं चिन्ह करतो, आहे की नाही. आणि मग हे वर्गमुळात 35 म्हणजे काय, पहिलं गुणोत्तर, आणि वर्गमुळात 81 म्हणजे काय, तुमचं दुसरं गुणोत्तर. मग हे गुणोत्तर मोठं आहे म्हणून त्याच्या बाजूला असे चिन्ह आपण केलं. अतिशय सोपा भाग आहे व्यवस्थित. चला मित्रांनो, आता याच्यात कोण मोठं आहे, कोणतं गुणोत्तर मोठं आहे हे आपण सांगू शकत नाही. याच्यासाठी सुद्धा आपण आता तसंच करणार. बघा काय करणार, सुरुवातीला 3 वर्गमुळात 5 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7 जशीच तशी केले. ओके, हे वर्गमुळात 63 म्हणजे 9 7 63 बरोबर. छेदस्थानी 125, 125 म्हणजे 25 5 125 किंवा 25 5 125 असा त्याचा अर्थ झाला. असं का लिहिलं, हे बघा 63 ह्या संख्येमध्ये 9 आणि 7चा गुणाकार केला तर 63 होतो, आणि 9 हा वर्ग आहे. ओके, 125 चा विचार जर केला तर 125 म्हणजे 25 गुणिले 5 केले तर 125 होतात, आणि ह्यामध्ये 25 या संख्येचं वर्गमूळ आपल्यालाही काढता येतं. पुढे जाऊन आपण असं लिहिणार, बरोबर. 3 वर्गमुळात 5 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7 असं आपण लिहिणार, जसंच तसं. ओके, आता ह्या 9चं वर्गमूळ आपण लिहिणार मित्रांनो, 3 वर्गमुळात 7 छेदस्थानी 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 7 जशीच तशी छेदस्थानी. 25चं वर्गमूळ 5 आणि हा तुमचा 5 जसाच्या तसा. ओके, आता इथं आल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे सोडवणार. बघा या ठिकाणी काय केलं मी, 63 मात्र असे फोडले, 9 गुणिले 7 केले, 125 तुमचे 25 गुणिले 5 केले. नंतर काय केलं, 9चं वर्गमूळ 3 घेतलं, 7 वर्गमुळात तसाच तसा ठेवलं, 25चं वर्गमूळ 5 लिहिलं, वर्गमुळात 5 जशीच्या तसे ठेवले. ओके, आता तिरकस गुणाकार नेहमीसारखा, याचा आणि याचा गुणाकार. बघा आता हे 3 वर्गमुळात 5 त्याला गुणिले हे 5 वर्गमुळात 5. ओके, नंतर ह्या दोन्हींचा गुणाकार तिरकस. चला, 5 वर्गमुळात 7, 5 वर्गमुळात 7 गुणिले 3 वर्गमुळात 7, 3 वर्गमुळात 7. चला आता याचा विचार करू. बघा, वर्गमुळाच्या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार 5 त्रिक 15, कोणाकोणाचा 5चा आणि 3चा गुणाकार 5 त्रिक 15, आणि वर्गमुळात 5 5 25, वर्गमुळात 5 5 25. तसंच इथं 5 त्रिक 15 आणि वर्गमुळात 7 7 49, 7 7 49. पुढे जाऊन हे बघा, हे 15 जशीच्या तसे त्याला गुणिले याचं वर्गमूळ 5 कॉमा हे 15 जशीच्या तसे याचं वर्गमूळ 7. ओके, आणि म्हणून 15 गुणिले 5 केले तर 15 5 75, राईट. यांचा गुणाकार 15 7 105. सांगा कुठली संख्या मोठी आहे, 105 ही संख्या मोठी आहे. कोणती संख्या मोठी आहे, 105 ही संख्या मोठी आहे. जर 105 मोठी असेल, 75 म्हणजे काय, ह्या गुणोत्तराची किंमत अशा अर्थाने घेऊ आपण या ठिकाणी. म्हणून 3 वर्गमुळात 5 छेदस्थानी 5 वर्गमुळात 7. ओके, आणि 105 या ठिकाणी काय लिहिणार, वर्गमुळात 63 छेदस्थानी वर्गमुळात 125. मग कुठली संख्या, ही संख्या मोठी म्हणजे हेच चिन्ह आपण या ठिकाणी टाकणार मित्रांनो. आणि अशा पद्धतीने 2 गुणोत्तरांची तुलना आपण या ठिकाणी केलेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. अतिशय सोपा असा भाग आहे.
चला मित्रांनो, तिसऱ्या प्रश्नातला तिसरा आकडा आपण या ठिकाणी बघूया. ह्या दोन गुणोत्तरांची तुलना आपल्याला करायची, लहान मोठेपणा दाखवायचा. तर बघा मग काय करत असतो आपण, पहिल्या गुणोत्तराचा अंश आणि दुसऱ्या गुणोत्तराचा छेद यांचा गुणाकार करणार. 5 गुणिले 121. त्याच्यानंतर पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश 18 गुणिले 17. ओके, 121 ला 5 गुणायचं आपल्याला. मग ह्या बघा 5 गुणिले 1, 5 1 5, नंतर 5 दुनी 10, 10 0 हातच्या आला 1, नंतर 5 1 5 हातच्याचा 1 605 हा गुणाकार आला. आणि हा याचा दोन्हींचा गुणाकार 306 आहे, तो तुम्ही बाजूला जाऊन करू शकता. ओके, मग मला सांगा आता कोण मोठा आहे, 605 मोठे का 306 मोठे? ओके, 605 मोठे आहेत. पहिली संख्या मोठी आहे दुसऱ्या संख्येपेक्षा. पहिली संख्या म्हणजेच पहिलं गुणोत्तर, ते पहिलं गुणोत्तर आपण लिहिणार 5 छेदस्थानी 18 आणि दुसरं गुणोत्तर घेणार बाळांनो 17 छेदस्थानी 121. मग ह्या दोन गुणोत्तरांची तुलना करत असताना आपल्याला पहिली संख्या मोठी दिसते, म्हणजेच 100% आपण असं लिहिणार की पहिलं गुणोत्तर मोठं आहे. आणि ह्या ठिकाणी असं गुणोत्तराचं आपण चिन्ह आपण ह्या ठिकाणी लिहू शकतो. ओके, चला चला मित्रांनो, चौथं उदाहरण याच्यामध्ये दिलेल्या गुणोत्तराच्या जोड्यांमध्ये लहान मोठेपणा ठरवा असं आपल्याला सांगितलं. मग या ठिकाणी बघा, वर्गमुळात 80 आणि वर्गमुळात 48 हे पहिलं गुणोत्तर. दुसऱ्या गुणोत्तरात वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 27. आपण याला थोडं संक्षिप्त रूपात मांडण्याचा प्रयत्न करूया. 80 आपण असं लिहू शकतो 16 85 छेदस्थानी. 48 कसं लिहू शकतो आपण, 16 त्रिक 48, 16 गुणिले 3. आणि म्हणून पहा, याचं पुढे जाऊन आपण असं लिहिणार याला 16चं वर्गमूळ 4, हे वर्गमुळात 5 जशीच्या तशी छेदस्थानी. ह्या 16चं वर्गमूळ 4, वर्गमुळात तुमचे 3 जशीच्या तशी. हे 4 4 कटले, म्हणजेच याचा अर्थ काय, वर्गमुळात 5 छेदस्थानी वर्गमुळात 3. हे पहिलं गुणोत्तर झालं. चला तर आपण दुसरं गुणोत्तर बघूया. दुसरं गुणोत्तर सुद्धा आपण तसंच लिहिणार 45. 45 म्हणजेच काय, 9 5 45, 9 गुणिले 5 किंवा 5 9 45. असं का लिहिलं, कारण 45 मध्ये 9 ही संख्या वर्ग संख्या आहे. जसं ह्या ठिकाणी 16 ही संख्या वर्ग संख्या काढली आपण, तसं 45 म्हणजे कशी लिहिले, 15 त्रिक 45 पण आपल्याला लिहिता येत होते. तसं न लिहिता आपण काय घेतलं, 9 5 45, एक वर्ग संख्या आपल्याला सापडली. ओके, आता ह्या ठिकाणी 27 आहे. 27 लिहिताना आपण कसं लिहिणार, 9 त्रिक 27 आहे की, म्हणजे 9 गुणिले 3 असं लिहिणार. चला तर आता या ठिकाणी 9चं वर्गमूळ 3 आणि 5 वर्गमुळात जशीच्या तशी छेदस्थानी. या ठिकाणी ह्या 9चं वर्गमूळ 3 आणि वर्गमुळात 3 तुमचे जसेच तसे. हे 3 कटले, हे 3 कटले, किती उरले खाली, वर्गमुळात 5 छेदस्थानी वर्गमुळात 3. चला मित्रांनो, दोन्ही गुणोत्तरांचा जर विचार केला, अंश अंश सारखा, छेद छेद समान, म्हणजेच याचा अर्थ दोन्ही गुणोत्तर कसे आहेत तुमची, समान आहेत, असा त्याचा अर्थ झाला. कोणतंही गुणोत्तर लहान किंवा मोठं नाही, तर दोन्ही गुणोत्तर कशी आली तुमची, समान आली. अशा पद्धतीने ह्या प्रश्नामध्ये तुमचे 4 उदाहरणं सोडवलीत. एक उदाहरण बाकी आहे, तुम्ही प्रयत्न करून बघा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.